मैत्रिणींनो, आपल्याला अशा काही वाईट सवयी असतात ना, ज्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी, दिवसाची काम करण्याची क्षमता आपली कमी होते आणि त्यामुळे कोणतंच काम वेळेवर पूर्ण होत नाही. मग अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या आपली प्रोडक्टिव्हिटी कमी करतात? अशाच 10 सवयी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्या आपण टाळायला हव्यात. बऱ्याचदा आपली सकाळची सुरुवातच चुकीची होते. म्हणजे अलार्म वाजला ना, तरीसुद्धा आपण तो स्नूज करतो, पुन्हा झोपायचं, पुन्हा अलार्म वाजतो, पुन्हा तो स्नूज करायचा. यामध्ये भरपूर वेळ जातो आणि मग सकाळचा जो आपला एनर्जेटिक वेळ असतो ना, तो संपूर्ण आपल्या हातातून निसटून जातो. त्यानंतर मोबाईल. आता मोबाईलची तर खरं तर एवढं सकाळी-सकाळी काहीही गरज नसते, पण तरी बराचसा वेळ त्यातही जातो आणि बऱ्याच जणींना पेपर वाचायचीही सवय असते. तर पेपरचं सुद्धा मी सांगेन, की पहा पेपरमध्ये सगळ्याच काही चांगल्या बातम्या नसतात, काही निगेटिव्ह बातम्या सुद्धा असतात आणि त्या सकाळी-सकाळी वाचल्या ना, तर दिवसभर त्याच गोष्टी आपल्या डोक्यात घोळत राहतात आणि मग आपला मूड ऑफ होतो. त्यामुळे मी तर म्हणेन हे सर्व करण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या. सकाळी-सकाळी लवकर उठा, गरम पाणी घ्या, फ्रेश व्हा, व्यायाम करा आणि मग या सगळ्या कामांना सुरुवात करा. म्हणजे कसं सकाळच्या वेळी आपण फ्रेश असतो, एनर्जेटिक असतो आणि तीच एनर्जी आपली चांगल्या कामासाठी खर्च होईल. आणि या सगळ्या बाकीच्या गोष्टी काय आपण त्या नंतरही करू शकतो. नंबर 2, डिक्लटरिंग. घरामध्ये उगाचच वस्तू साठत राहिल्या ना, की काय होतं, अस्ताव्यस्त आपलं घर दिसतं आणि असं अस्ताव्यस्त घर असेल तर आपला काम करण्याचा उत्साह कमी होतो. मग त्यामुळे निदान 6 महिन्यातून एकदा का होईना आपल्याला डिक्लटरिंग करणं गरजेचं आहे. आता ज्या आपल्या जुन्या वस्तू असतात, मान्य आहे मला त्याच्याबरोबर आपण थोडंसं इमोशनली अटॅच झालेलो असतो. त्यामुळे आपल्याला त्या वस्तू टाकून द्याव्याशा वाटत नाहीत. पण कसं आहे ना, आपल्याला जर त्या वस्तूची गरज नसेल, तर उगाचच त्या वस्तू जागा अडकवून ठेवतात. आणि तसंही जी वस्तू आपण 6 महिने किंवा वर्षभर वापरलेली नसते ना, ती वस्तू पुढे देखील आपल्याला लागणारी नसते. म्हणजे त्याचं काम आता संपलेलं असतं. त्यामुळे अशा वस्तू वेळच्या वेळी डिस्कार्ड केलेल्याच बऱ्या असतात. आता डिस्कार्ड करायच्या म्हणजे दरवेळेस टाकूनच द्यायच्या असं नाही. तर खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स असतात ज्या या वस्तू स्वीकारतात. म्हणजे कपडे असतील किंवा भांडी असतील, कोणत्याही तुमच्या जुन्या वस्तू असतील ते स्वीकारतात. अशा ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना या वस्तू अगदी देऊ शकतो. आता माझ्या इथेच शेजारी एका बिल्डिंगचं काम चालू आहे आणि तिथे खूप सारी अशी छोटी-छोटी मुलं आहेत, ज्यांना खरं तर कपड्यांची गरज आहे. तर माझ्याकडे जे काही असे चांगले कपडे आहेत, ते सगळे मी आता बाजूला करते आहे आणि त्यांनाच मी आता ते नेऊन देणार आहे. नंबर 3, ऑर्गनायझेशन. घरच जर ऑर्गनाइज नसेल, तर तिथेच निगेटिव्हिटीला सुरुवात होते. कोणतीही गोष्ट वेळच्या वेळी सापडत नाही, अस्ताव्यस्त इकडे-तिकडे पडलेली असते आणि मग आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट असू देत, तुमचं किचन असू देत, बेडरूम असू देत किंवा हॉल असू देत, वॉर्डरोब असू देत, कोणतीही घरातली गोष्ट ही ऑर्गनाइज्डच असायला हवी. नंबर 4, कामांची लिस्ट न बनवणे. मला सांगा, रोज काय करायचं हेच जर आपल्याला माहिती नसेल, तर आपली कामं कशी पूर्ण होणार? म्हणजे काही कामं अशी असतात, ती खरं तर आपल्याला रोजच करायची असतात. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे क्लीनिंग असेल, तुमचं जेवणाचं प्लॅनिंग असेल, तुमचा मेनू प्लॅन करणं असेल किंवा काही बाहेरची कामं राहिली असतील, ती असतील किंवा काही बँकेचे व्यवहार असतील, मुलांच्या शाळेची कामं असतील, ही राहिलेली असतात. तर यासारखी जी कामं आपण कधीतरी करतो, त्यांची लिस्ट खरं तर बनवायला हवी. की आज आपल्याला हे काम पूर्ण करायचंय, उद्या ते काम पूर्ण करायचंय. याप्रमाणे जर नियोजन असेल ना, तर कोणतंही काम मागे राहणारच नाही. यानंतरची पुढची गोष्ट आपल्याला टाळायची आहे, ती म्हणजे पैशाचा अपव्यय, वेस्टिंग मनी. पहा, बऱ्याचशा गोष्टी आपण घरामध्ये अशा आणतो, ज्या आपण कधी वापरतच नाही. म्हणजे बाहेर गेल्यानंतर आपल्याला एखादी वस्तू दिसते, आपलं त्याच्यावरती मन जातं, आपल्याला ती घ्यावीशी वाटते. पण याचा नेहमीच आपण विचार करायला पाहिजे, की जी वस्तू आपण घेणार आहे, ती आपल्याला रोजच्या उपयोगाची आहे का? आपण त्याचा उपयोग करणार आहे का? असेल तर आपण जरूर त्या गोष्टीवरती पैसे खर्च करावेत. पण जी वस्तू फक्त दिसायला छान दिसतीये, पण कामात त्याचा काहीच आपल्याला उपयोग नाही, अशा वस्तूवरती पैसे खर्च करू नयेत. यानंतर सेल्फ केअर. बऱ्याच जणी स्वतःकडे लक्ष देणंच टाळतात. तर मी आता तुमच्याबरोबर तुमच्यासाठीच उपयोगाचं असं एक प्रॉडक्ट शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, आपण जो रेग्युलर सोप वापरतो ना, त्यामुळे काय होतं, आपली स्किन ड्राय होते. आता हे मी फक्त बोलून दाखवणार नाहीये, तर माझ्याकडे स्किन डिटेक्टर आहे. यावरती मी तुम्हाला रीडिंग सुद्धा घेऊन दाखवणार आहे. तर पहा इथे रीडिंग आलेलं आहे. मॉइश्चर लेवल आहे 30.5% आणि ऑइल आहे 45.60%. म्हणजे मॉइश्चर लेवल खूपच कमी आहे. आता मॉइश्चर लेवल कमी असेल, की आपली स्किन ड्राय होते आणि जळजळ होते आपल्या त्वचेची. मग आपण काय करतो? मॉइश्चरायझर लावतो. पण आता आपलं जीवन एवढं धकाधकीचं झालेलं आहे, की रोज-रोज मॉइश्चरायझर लावायला आपल्याकडे वेळच नाहीये. मग आता मात्र
आपल्याला रोज रोज वेगळं मॉइश्चरायझर लावायची गरजच येणार नाहीये, कारण की आता मामाअर्थचा व्हिटॅमिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप आलेला आहे, जो 2 in 1 आहे, म्हणजेच सोप बी लोशन बी. म्हणजेच हा त्वचा क्लीन सुद्धा करतो आणि मॉइश्चराइज सुद्धा. यात व्हिटॅमिन सी बरोबरच लेमन आणि हनी आहे, त्यामुळे तो अत्यंत नैसर्गिक देखील आहे. यामुळे त्वचा ब्राईट होते, त्वचेवर ग्लो येतो आणि अगदी स्मूथ आणि मॉइश्चराइज होते. तर आता आफ्टर वॉश थोड्या वेळाने आपण पुन्हा एकदा मॉइश्चर लेवल चेक करून पाहूयात. तर यावेळी मॉइश्चर लेवल आहे 49.0% आणि ऑइल आहे 32.8%. वाढली की नाही आपली मॉइश्चर लेवल? मामाअर्थचाच उपटन मॉइश्चरायझिंग लोशन सोप देखील आहे, ज्यामध्ये उपटनचे गुणधर्म आहेत, जे त्वचा एक्सफोलिएट आणि डिटॅन सुद्धा करते. तर आता हा लोशन सोप तुम्हाला कुठे मिळेल? तर अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट वरती अवेलेबल तर आहेच, शिवाय तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये सुद्धा. आणि मामाअर्थच्या वेबसाईट वरून तुम्ही जर परचेस करणार असाल तर स्क्रीनवर दिलेला माझा हा कोड तुम्ही नक्की वापरा, तुम्हाला 20% डिस्काउंट सुद्धा मिळेल. आणि आता महत्वाचं, आपली मामाअर्थची प्रत्येक ऑर्डर ते त्यांच्या ट्री प्लांटेशनच्या वेबसाईट बरोबर लिंक करणार आहेत आणि 2025 पर्यंत 1 मिलियन झाडे ते लावणार आहेत. तर नक्की ऑर्डर करा आणि त्यासाठी लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. पुढची अगदी महत्वाची गोष्ट आपल्याला टाळायची आहे, ती म्हणजे सोशल मीडियावर अति वाहवत जाणं. सोशल मीडियाचा वापर करावा, पण तो लिमिटेड, फक्त चांगल्या गोष्टी घेण्यासाठी. पण काय ना, होतं उलटच. आपण नको त्याच गोष्टींचा जास्त विचार करत बसतो. म्हणजे पहा, काही सेलिब्रिटीज असतात किंवा काही इन्फ्लुएन्सर्स असतात, अशा लोकांना आपण खरं तर रोज फॉलो करतो. पण त्यांच्याकडे जे काही चांगलं चांगलं चालू असतं ना, तेच सगळं आपल्याला स्क्रीनवर दिसत असतं आणि आपल्याला असं वाटतं, अरे त्यांच्या लाईफमध्ये सगळंच चांगलं चालू आहे आणि आपलंच असं का? त्यांनी आज नवीन साडी घेतली, कुणी गाडी घेतली किंवा कुणी नवीन बंगला घेतला असेल किंवा एखादीच्या नवऱ्यानं तिला छान गिफ्ट दिलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी ना त्यांच्याकडे आहेत, आपल्याकडे नाहीत, असा आपण विचार करतो. मग निगेटिव्हिटी चालू होते आणि मग आपलं जे काही सगळं उत्तम चाललेलं आहे ना, त्यामध्ये थोडा डिस्टर्बन्स येतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना, फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून पाहाव्यात. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होऊन देऊ नये. या पुढची सवय आपल्याला टाळायची आहे, ती म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अति लक्ष घालणे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की मी जर हे नाही केलं ना, तर ही गोष्ट होणारच नाही. मग ती घरातली कामं असतील किंवा बाहेरची कामं असतील किंवा आपल्या मुलांवरती लक्ष देणं असेल, तर या गोष्टीमध्ये आपण खूप गुंतत जातो आणि मग आपल्याला असं वाटतं, की हे माझ्याशिवाय होणारच नाही. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालतो. तर इथे मी सांगेन, पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलंच पाहिजे, असं काही गरजेचं नाहीये. आता पहा, स्पेशली मुलं. आता मुलांना आपण कितीही सांगितलं ना, तरी आजकाल कसं आहे ना, ते त्यांना जे हवंय ना, तेच करत असतात. मग त्यांना सारखं-सारखं कंट्रोल करायचं आपण खरं तर टाळायला हवं. त्यांनाही त्यांचं लाईफ आहे, थोडंसं त्यांनाही विचार करायला जमायला हवं. म्हणजेच आपण जर प्रत्येक गोष्टीत अगदी लक्ष घालायचं जर थांबवलं ना, तर इतरांना सुद्धा त्यांची जबाबदारी कळेल आणि त्यांची सुद्धा आपल्याला मदतच होईल. आता या पुढचा पॉइंट मी सांगेन, तो म्हणजे आपली स्वतःची अशी काही गुंतवणूक नसणे. पहा, आपल्याला असं वाटतं, की आपल्या घरातले मोठे लोकं किंवा इतर लोकं आहेतच ना या संबंधीचं सगळं पाहायला, मग आपल्याला कशाला पाहायला हवं? पण असं अजिबात नाहीये. आपण पैसे कसे साठवायचे हे फार कटाक्षानं शिकतो, ते सगळं फॉलो करतो. पण साठवलेले पैसे गुंतवायचे कसे? हे ज्यावेळेस आपल्याला विचार करावा लागतो ना, त्यावेळेस आपल्याला काहीच समजत नाही. तर असं नसायला हवं. आपण जरी ॲज अ होममेकर म्हणून लाईफ स्वीकारलेलं असलं, तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या नावाची स्वतःची अशी थोडीफार तरी गुंतवणूक ही हवीच. ज्याचा पुढे जाऊन फक्त आपल्यालाच नाही तर इतरांना सुद्धा उपयोग होऊ शकतो आणि असे जे काही पैशाचे वगैरे जे व्यवहार असतात, ते सुद्धा आपल्याला माहिती असायला हवेत. अडी-अडचणीला आपल्याला त्याची फार मदत होते. तर पहा मैत्रिणींनो, तुमच्याशी बोलता-बोलता मी माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं एक रुटीनच तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि हे सगळं करता-करता आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी टाळायच्यात ना, त्या देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. खरं तर हे सगळं मी माझ्या अनुभवातून बोलते आहे. त्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत हे सगळं शेअर करू शकले. तर पहा, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टींचा एकदा नक्की विचार करा. टाळता आल्या तर या गोष्टी जरूर टाळा आणि एक नवीन सुरुवात करा. तर मैत्रिणींनो, भेटूयात आपण आता पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा.
भेटू आपण पुन्हा एकदा. बाय बाय. आणि हो, Mamaearthच्या प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेकआउट करा.